परंपरा ही खूप महत्वाची असते. तो आजही आपण ही परंपरा जपलेली आहे. आपण इथे थांबलेलो आहे. 4 तास सकाळी 6:30 ला उठून आपण जेव्हा 4 तास राईड करून आपण इथपर्यंत येतो ते हे खूप जास्त वर्स्ट होतं. सो ह्या स्पॉटचं एक वेगळेपणा आहे मित्रांनो. ह्या स्पॉटवरनं आपल्याला स्वराज्याचे 4 किल्ले दिसतात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा आणि मजेत राहा. सो आज आपण आलो आहोत आपल्या पारंपरिक लोकेशन इथे आणि आजची आपली रायडिंग कम्युनिटी मधली पारंपरिक राईड ब्रेकफास्ट राईड आहे. पण आजच्या रायडिंग प्लॅन मध्ये थोडंसं चेंज आहे. आज होंडाकडनं आपल्याला लंच ही भेटणार आहे आणि आजचं जे आपलं लोकेशन आहे ते आपण बघितलं असेल, पावना लेकला आपण जाणार आहोत. सो आता राईड निघायला थोडंसं वेळ आहे, अजून लोक यायची आहेत. तर तोपर्यंत शोरूमच्या आतमध्ये जाऊ आणि मस्त चकचकीत व नवीन गाड्यांचा आनंद घेऊ. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपल्या समोर ह्या होंडाच्या 2 गाड्या आहेत. या दोन्ही गाड्या म्हणायला 300 सीसीच्या सेगमेंटच्या गाड्या आहेत, पण या दोन्ही गाड्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जी आता उजवीकडेची गाडी आहे ती CB300R आहे आणि डावीकडची CB300F आहे. जो R मॉडेल आहे तिचा जो इंजन आहे हा 286 सीसीचा इंजन आहे आणि जो F मॉडेल आहे तिचा 293 सीसीचा इंजन आहे. जी R आहे ती लिक्विड कूल्ड म्हणजे त्याच्यामध्ये कूलंट जातं आणि जी F आहे ही ऑइल कूल्ड इंजन आहे. दोन्ही गाड्या 6 गिअर आहेत आणि यांचं जे परफॉर्मन्स पॉवर आउटपुट आहे ते मित्रांनो, जे CBR आहे तिचं 31 PS पॉवर आहे आणि जो F मॉडेल आहे तिचं 34 PS पॉवर आहे. या गाडीमध्ये बऱ्याच काही म्हणजे बोलतात ना, ऑन पेपर हे वेगळं आहे आणि लुक्समध्ये वेगळं आहे. पण एक गोष्ट आहे जी या गाडींची सेम आहे ती म्हणजे यांचं मीटर कन्सोल. या गाडीचं जे आता मीटर कन्सोल आहे Fचं, ते सेम तसंच्या तसं मीटर कंट्रोल आपल्याला इथे CB300R मध्ये बघायला भेटतं. बाकी या गाडींचं जी सीटिंग पोझिशन आहे याच्यामध्ये खूप जास्त बदल आहे. जी R आहे ही थोडंसं रेसिंग सिटिंग मोडमध्ये आहे आणि जी F आहे हे थोडंसं एक रिलॅक्स म्हणजे लेग मागेच असतात पण थोडंसं एक रिलॅक्स आहे. आणि ओव्हरऑल या गाडींचा जे परफॉर्मन्स आहे याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. पण या गाडींचे मागचे जे टायर आहेत हे दोन्ही 15 सेगमेंटचे सेम MRFचे टायर्स आहेत. 15 सेगमेंटचे टायर्स हे मित्रांनो बाईकमध्ये सहजासहजी खूप चांगले असतात. म्हणजे आपण जेव्हा गाडी हलकीशी लीन करतो टर्नवरती वगैरे, तेव्हा या टायर्समुळे आपल्याला बऱ्यापैकी गाडीवरती कंट्रोल भेटतो आणि आपलं होंडाचं इंजन असल्यामुळे त्यामुळे आजचं जसं काही परफॉर्मन्सला काही टेन्शन नाही आहे. सो आता या दोन्ही गाड्यांचे जे सायलेन्सर आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. सो आता एकदा या दोन्ही गाड्यांचे सायलेन्सरचे नोड आता आपण ऐकूया. आपली पारंपरिक राईड आता चालू झालेली आहे आणि आपला आता पुढचं पारंपरिक स्टॉप असणार आहे कळंबोली नाका. सो लेट्स गो. सो आजच्या आपल्या पारंपरिक राईडचा एक पारंपरिक हॉल्ट आलेला आहे. आपण कळंबोलीला आलो आहे आणि परंपरा ही खूप महत्वाची असते. तो आजही आपण ही परंपरा जपलेली आहे. आपण इथे थांबलेलो आहे. पण आजचा एकला आपला हॉल्ट छोटासाच आहे. आपलं नेक्स्ट स्टॉप आहे खोपोली. तिकडे एका हॉटेलमध्ये आपण एक छोटीशी पोटपूजा करणार आहे, एक स्नॅक्स खाणार आहोत छोटंसं आणि त्यानंतर आपण फायनली जाणार आहोत पावनाला, जिकडे आज आपल्याला लंच होंडाकडनं आहे. सो आता इकडनं पटकन निघू आणि आपल्या स्नॅक्सच्या स्पॉटवर पोहोचू. सो लेट्स गो.
सो आता आपण आलो आहोत खोपोलीला आणि हे जे आता हॉटेल आहे ग्रीन वुड्स, हे आता खोपोलीचं जे खालचं मेन बस स्टँड आहे खालच्या बाजारातलं, त्याच्या जस्ट मागे आहे. सो आता इथे थोडंसं नाश्ता करूया आणि त्यानंतर आपण जाणार आहोत लोणावळ्याला, माझं पारंपरिक आणि माझं दुसरं घर असं. सो तिकडे घाटामध्ये मस्त इन्स्टा 360चा एन्जॉय करूया आणि मग पुढची आपली पावनाची जर्नी कंटिन्यू करूया. सो मित्रांनो, मी जेव्हापासून रायडिंग चालू केली आहे तेव्हापासून मी दर महिन्यातनं एकदा तरी लोणावळ्याची राईड असते. कधी होंडावाले ऑर्गनाईज करतात, कधी गावी जाताना मी लोणावळ्यावाल्या मार्गावरती येतो. पण लोणावळ्याचं स्टेशन हे मला कधी पाहायला नाही भेटलं. म्हणजे ह्या सेक्शन मध्ये आता जिथे मी राईड करतो हा लोणावळ्याचा, म्हणजे मी एवढे वेळा आलो इथे असं म्हणू शकतो. पण हा वाला भाग म्हणजे लोणावळ्यातला प्रॉपर जे बाजार आहे, किंवा आता इथे माझ्या डावीकडे तुम्ही स्टेशन बघू शकता, तर हा सगळा परिसर मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. आणि जसं जसं आता माझी रायडिंग जर्नी पुढे वाढत आहे तसं तसं आता लोणावळ्याशी माझं कुठेतरी रिलेशन खूप जास्त घट्ट होत आहे आणि लोणावळा खूप जास्त माझ्या परिचयाचा होता असं मला वाटतं. चांगलं आहे आणि लोणावळा हा खूप चांगला स्पॉट आहे. म्हणजे विकेंडला आपण जर इथे आलो ना तर एक माइंड रिलॅक्स होतं, स्ट्रेस थोडासा कमी येतो. सो आता ह्या भागात ना थोडासा आता एक ट्रॅफिकवाला वर्दळीवाला भाग आहे, ह्याच्यातनं बाहेर पडूया आणि फायनली आपल्या डेस्टिनेशन लोणावळ्याला, सॉरी पावण्याला पोहोचूया.
मित्रांनो, हे जे घाट आहेत ना, हे घाट महाराष्ट्राला निसर्ग करून दिलेलं एक खूप मोठी भेट आहे मित्रांनो. आणि घाटामध्ये ड्राईव्ह करणं हे खरंच माझं भाग्य आहे. आणि माझ्या जर्नीचा मोस्ट ऑफ द पार्ट मी कोकणातला असल्यामुळे घाटातच असते. आणि घाटात जेव्हाही मित्रांनो येते ना, तेव्हा हायवे राईडपेक्षा, ते पळवण्यापेक्षा घाटामध्ये एक सुकून शांततेने ड्राईव्ह करायला जी मजा असते ना मित्रांनो, ती खरंच अप्रतिम असते. सो फायनली आता आपण पावण्याला पोहोचलो आहे. पावना लेक आता दिसत आहे, डॅम आहे हा. सो काही वेळामध्ये आपण पावना डॅमला पोहोचू असं मला वाटत आहे. सो त्याच्या आधी थोडंसं आपण थांबू. डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधी मस्त या लेकचा एक आनंद घेऊ, व्ह्यू घेऊ. मी खूप वेळानंतर इथे मित्रांनो आलो आहे. मी इथे माझ्याकडे एक आधी 4 व्हीलर होती आणि माझे एक ऑफिसचा मित्र इथे जेव्हा पावना कॅम्पिंगला आले होते. आणि 2 वर्ष आधी मी इथे एक नाईट कॅम्पिंग म्हणजे तिसऱ्यांदा असं ऑफिशियली म्हटलं तर ही माझी तिसरी खेप आहे पावनाची. आणि होपफुली आजची ही ट्रिप मस्त हो, कारण मागचे जे 2 ट्रिप होते ते खरंच खूप भन्नाट झाले होते. मस्त एक मजा असते इकडे जे कॅम्पिंग वगैरे असतात ना, त्या कॅम्पमध्ये संध्याकाळनंतर ज्या ऍक्टिव्हिटीज चालू होतात व एकंदरीत खूप चांगला अनुभव असतो. सो होपफुली आजही आपल्याला असा मस्त ऑसम अनुभव घेता येईल. सो आता एका जागेवर थांबूया, थोडंसं या व्ह्यूचा एन्जॉय घेऊया आणि फायनली मग आपल्या डेस्टिनेशनला जाऊया. सो मित्रांनो, मॅपच्या प्रमाणे तर आपण डेस्टिनेशनला पोहोचलो आहे. पण ये क्या है? नमस्कार मित्रांनो. सो आता आम्ही स्पॉटवरती आलो आहे आणि आजचा जो हा स्पॉट होता हो ॲज एक्सपेक्टेड असा बिलकुल नाही आहे. म्हणजे हा आता जिथे आम्ही थांबलो याला एक छोटंसं ढाबा आपण बोलू शकतो. सो जिथे आपण एवढ्या मोठ्या ग्रुपला आणून, आणि आज ॲक्च्युली लंच होतं त्यामुळे लोकही जास्त आहेत. आणि हा खरंच असा स्पॉट नाही आहे की जिथे आपण लोकांना घेऊन यावं आणि एक होंडासारख्या ब्रँडनी लोकांना घेऊन येऊन एक लंच करावा असा स्पॉट नाही आहे. सो आज खूप जास्त डिसअपॉइंटमेंट झाली त्या लोकेशनवरनं. सो होंडातले जर कोण सिनियर एक्झिक्युटिव्ह वाटत नाही मला, जर ब्लॉग बघत असतील तर कृपया याच्यावर लक्ष द्या. अशा लोकेशनवर नका आणू यार. म्हणजे 4 तास सकाळी 6:30ला उठून आपण जेव्हा चार तास राईड करून आपण इथपर्यंत येतो ते हे खूप जास्त वर्स्ट होतं. म्हणजे बोलतात नाही. आणि हे एवढे लोक ज्यावेळेला आपल्यासोबत आहेत तेव्हा हे असं करणं चांगलं नाही. सो आता इथपर्यंत तर आलो आहे, थोडा नाश्ता पाणी करू आणि बघू. आता माझा प्लॅन होता की मी आता उन्हाचं नाही निघणार. लेक साईडचं असतं तर मस्त मजा करून मी 4-1 वाजता वगैरे निघणार होतो. पण आता इथे खाऊन झाल्यावरती किती वेळ थांबायला भेटतं किंवा इथे आसपास आता उन्हाचं कुठे भटकणार आहे. खूप जास्त ऊन आहे. आता प्रॉपर 12 वाजले आहेत. सो खूप डिसअपॉइंटिंग राईड झाली आजची आणि आजचं लोकेशनही फार थर्ड क्लास झालं. सो बघू आता लंच कसं आहे आणि जेवणाची चव कशी आहे. सो ह्या स्पॉटचं एक वेगळेपणा आहे मित्रांनो. ह्या स्पॉटवरनं आपल्याला स्वराज्याचे 4 किल्ले दिसतात. सो ते कोणकोणते ते तुम्हाला मी आता दाखवतो, चला. सो आता आपण उभे आहोत हॉटेलच्या पुढच्या बाजूकडे. ही मेन एंट्रन्स आहे आणि इकडनं आपल्याला लोहगड आणि विसापूर दिसतं या फ्रंट बाजूनी. आणि आपण जर आता थोडंसं साईडला इथे वळलो, सो याच्या साईडला या साईडला आपल्याला दिसतो तो तुंग किल्ला. आणि या हॉटेलच्या मागच्या बाजूनी जो आपल्याला दिसतो तो आहे टिकोना गड. सो हे एक चांगलं स्पॉट आहे त्या मानाने की आपल्याला पावसाळ्यामध्ये जर आपण इथे आलो तर हिरवीगार आणि आपल्याला गड दिसणार आहेत महाराजांचे आणि स्वराज्याचे. सो आता तुम्हाला गड दाखवतो मी एक एक करून. सो हा जो समोर आहे तो टिकोना आहे आणि हा इथे समोर जो आहे तो तुंग फोर्ट आहे. आणि या साईडला जे समोर आता आपल्याला 2 दिसत आहेत ते आहेत लोहगड आणि विसापूर. सो आता जेवणाची पंगत हळूहळू चालू होत आहे. आता पहिला नंबर लागलाय तो व्हेज वाल्यांचा आणि त्यानंतर आपण आपला नंबर लागणार. तो आज मी फिश थाली बुक सांगितली होती. सो बघू आज कुठली फिश आपल्याला खायला भेटत आहे. सो ही आहे आपली फिश थाळी आणि याच्या जस्ट आधी आता चिकन लॉलीपॉप आले होते स्टार्टर म्हणून.
तर ही कुठची फिश आहे हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. सो आता भोजनाचा आनंद घेऊ. सो मित्रांनो, आजची आपली ही राईड जवळ झालेली आहे. जी ही राईड खरंच अपेक्षा होती तशी नाही झाली. मला वाटलेलं आपण लेकच्या अगदी जवळ जाणार आहोत, लेकचे थोडेसे ॲक्टिव्हिटीज आणि इथे पावनाला जे कॅम्पिंग वगैरे असतं ना मित्रांनो, तो प्रकार खरंच खूप भन्नाट असतं. म्हणजे टेंट वगैरे असतात आणि तिकडे थोडेफार छोटे मोठे स्पोर्ट्स वगैरे असतात. तर ते सगळे मला वाटलेलं आपल्याला कुठेतरी आज एन्जॉय करायला भेटेल, पण तसं काही झालं नाही. पण आता इथे हवा चांगली होती आणि हा स्पॉट ओके होता, असा चांगला नाही म्हणू शकत. सो आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करूया आजच्या राईडचा. सो आता आपले सगळे मंडळी इकडनं निघत आहेत. सो आज सगळ्यांची थोडीशी निराशा झाली आहे, पण ओव्हरऑल होंडाचे जे ओव्हरऑल राईडचा माझा अनुभव हा खूप भन्नाट आहे. म्हणजे ह्याच्या आधी जे काही राईड्स होते ते खूप मस्त व ऑसम राईड्स होते. सो होपफुली अशाही राईड्स आपल्याला पुढे बघायला भेटतील, ना की आज सारखी राईड. सो धन्यवाद मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये कनेक्ट केल्याबद्दल. आणि जर पावण्याला आपण पावसाळ्यात येत असाल तर या हॉटेलमध्ये आपण छोटासा एक स्नॅक ब्रेक वगैरे घेऊ शकतो. टेस्ट चांगली होती हॉटेलची आणि इकडनं जे व्ह्यू दिसतात गडांचं ते खूप मोठं प्लस पॉईंट आहे या स्पॉटचा. सो धन्यवाद व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल.